नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सामान्य रूप या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप अभ्यास केला तरी सामान्य रूप म्हणजे नक्की काय हे लक्षात येत नाही। पीएसआय सहित म्हणजे एमपीसी लोकसेवा आयोग जे परीक्षा ऑर्गनाइज करते त्या परीक्षा शिवाय अनेक सरळ सेवा एग्जाम्स असतील, त्या सर्व एग्जाम्सना सामान्य रूप यावर प्रश्न असतोच। त्यामुळे मित्रांनो, आपण हा टॉपिक बघितल्यानंतर स्पर्धा परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न यावर येऊन गेलेले आहेत याचाही अभ्यास करणार आहोत। त्याआधी एक महत्त्वाची सूचना सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते, ती म्हणजे अशी की बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की शॉर्ट ट्रिक्सने शिकवावं। शॉर्ट ट्रिक्सने शिकवायला काहीही हरकत नाही, मात्र सगळीकडे शॉर्ट ट्रिक्स लागू होत नाहीत हेही तितकंच सत्य आहे। आणि सगळीकडे शॉर्ट ट्रिक्स, एखादी शॉर्ट ट्रिक्स जर एखाद्या टॉपिक मध्ये किंवा एखाद्या टॉपिक मधील सब पॉइंट मध्ये एखादी शॉर्ट ट्रिक वापरली तर ती सर्व टॉपिक मधील विशिष्ट उदाहरणांना किंवा सर्वच उदाहरणांना लागू होईल असं नाही। त्यामुळे तो विषय, त्या विषयातला मेन गाभा समजणं हे गरजेचंच असतं। आणि त्याच्यामुळे जिथे शक्य आहे तिथे मी 100% शॉर्ट ट्रिक्स सांगते, म्हणजे ज्या शॉर्ट ट्रिक्स सगळीकडे लागू होऊ शकतात त्या टॉपिक मध्ये ती शॉर्ट ट्रिक्स मी 100% सांगत असते। परंतु ज्या शॉर्ट ट्रिक्सने तुम्ही एक पाऊल मागेच येणार आहात, अडचणीत येणार आहात आणि फक्त विशिष्ट एखादंच उदाहरण किंवा एखादं कुठलं तरी उदाहरण सोडवता येईल आणि बाकीच्या उदाहरणांवर परत कन्फ्यूज व्हाल, असल्या पद्धतीच्या शॉर्ट ट्रिक्स मी कधीही अवलंबत नाही आणि कधीही सांगत नाही। आणि मित्रांनो, लक्षात घ्या, सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, यशाला कुठेही शॉर्ट ट्रिक्सचा पर्याय नसतो। यशाला कष्ट हा एकमेव पर्याय असतो। यश जर मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा। आणि जे इथे शिकवतो मी, इथे तुम्हाला मराठी ग्रामरच्या बारीक सारीक गोष्टी शिकवत असते। याला कारण माझ्याकडून जो शिकणारा विद्यार्थी आहे त्याला स्पर्धा परीक्षेची अनेक उदाहरण अभ्यासत असताना कुठेही काहीही प्रॉब्लेम येऊ नये हा त्यामागचा हेतू असतो। आणि तेही मी जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते जास्तीत जास्त कळेल या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असते। त्यामुळे केवळ शॉर्ट ट्रिक्स सांगत नाहीत म्हणून काहीतरी बोलत बसण्यापेक्षा जे शिकवलेलं आहे ते किती योग्य आहे की नाही, आणि त्यामध्ये जर चुकत असेल तर ते तुम्ही मला अवश्य सांगा, कारण शेवटी मीही माणूस आहे। तुम्ही जर सांगितलं तर त्यात मी आणखी सुधारणा करू शकेन। त्याच्यामुळे केवळ शॉर्ट ट्रिक्स कडे बघू नका। माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, 12-13 वर्षाचा, त्यामध्ये मी शिकवताना शॉर्ट ट्रिक्स सहित शिवाय स्पष्टीकरण शिकवलेलं आहे, ज्याचा विद्यार्थ्यांना उपयोगच झालेला आहे। हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे। त्यामुळे याच्यावर जास्त चर्चा न करता आपण आता आपल्या टॉपिक कडे वळूया। आणि पुन्हा एकदा आग्रहाची विनंती, जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सर्व समजेल। मराठी व्याकरण बाळांनो नुसतं स्किप करत बघण्यासारखं नाही, मराठी व्याकरण हे समजून शिकण्यासारखं आहे। त्यामुळे विशिष्ट एखादा पॉइंट तुमचा त्याच्यातून गमावला जाऊ नये यासाठी स्किप करू नका, व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर बघा, सामान्य रूप। आता सामान्य रूप हे खरं बघायला गेलं ना तर त्याचे नियम वेगवेगळे आहेत। एक ऍज अ टीचर तुम्हाला नियम समजून सांगणे हे माझं काम आहे, त्याच्यामुळे मी ते सांगणारच आहे। तिथं कुठलीही शॉर्ट ट्रिक्स घेणार नाही। परंतु सामान्य रूप आपल्याला काहीच माहिती नसेल आणि एखाद्या शब्दाचं सामान्य रूप ओळखायला सांगितलं तर नक्की काय करायचं असतं ते बघूया। आणि त्याच्या आधी मात्र आपण सामान्य रूप म्हणजे नक्की काय असतं याची व्याकरणिक व्याख्या बघूया। आता बघा, इथं काय लिहिलेलं आहे, नामाला किंवा सर्वनामाला प्रत्यय जोडताना त्यांच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात। म्हणजे ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आल्या। प्रत्यय कुणाला जोडतात तर एक तर नाम किंवा सर्वनाम, नाम किंवा सर्वनाम यांना प्रत्यय जोडतात। आणि नाम किंवा सर्वनाम यांना काय जोडलेलं सांगितलंय, प्रत्यय। प्रत्यय जोडताना त्यांच्या मूळ रूपात काय करावा लागतो, बदल करावा लागतो। आणि हा बदल म्हणजेच काय आहे, सामान्य रूप आहे त्या शब्दाचं। फॉर एक्झाम्पल, जसं झाड हा मूळ शब्द आहे, हे काय आहे, नाम आहे, बरोबर आहे। झाड हा मूळ शब्द आहे, तर या मूळ शब्दाचं आपल्याला सामान्य रूप कोणतं असं विचारलं तर साधी आणि सोपी गोष्ट,
आपण काय करायचं, त्याचा या शब्दाला एखादा प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय काहीही जोडून बघायचं. जसं झाडावर हा शब्द आपण लिहिला, झाडावर, झाडाखाली, झाडाखाली, अशा पद्धतीचे. आता बघा ह्यातलं सामान्य रूप म्हणजे नक्की काय, तर झाड, आता जरा हे मोठं लिहिते म्हणजे लक्षात येईल. झाड या शब्दातील मूळ शब्द आहे झाड आणि त्यातलं शेवटचं अक्षर काय आहे, ड. हे शेवटचं अक्षर काय आहे, ड आहे झाड या शब्दातलं. आता ह्याला मी वर खाली असे शब्द जोडले, बरोबर. आता वर आणि खाली असे शब्द जोडत असताना हे जे शेवटचं अक्षर आहे या शेवटच्या अक्षरावर, म्हणजे आता हे मी मोठं लिहून दाखवते. जसं झाडावर हा शब्द आहे, ह्यातलं हे जे शेवटचं अक्षर आहे मूळ शब्दातलं झाड, या झाड याच्यामध्ये बदल काय केलाय, झाडचं काय झालं, डा झालं, डचं डा झालं. म्हणजे झाड या शब्दाचं सामान्य रूप काय असं जर विचारलं तर त्याचा आन्सर असेल झाडा. हे जे जोडलेलं आहे ते सांगायचं नाही, तर ह्या शब्दातलं कोणत्याही शब्दाचं सामान्य रूप सांगितलेलं असेल तर त्या शब्दाला प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय एखादं जोडून बघायचं आणि जोडल्यानंतर त्या शब्दातील शेवटच्या अक्षरामध्ये जो बदल होतो तिथपर्यंतचा जो शब्द असतो तो त्या शब्दाचं काय असतं, सामान्य रूप. जसं पान या शब्दाचं सामान्य रूप काय होईल, जसं पानांवर दवबिंदू जमले होते. पानांवर हे अनेक वचनी होईल, तर पानावर दवबिंदू जमले होते. मग जर पान या शब्दाचे एक वचनी सामान्य रूप काय, एक वचनी म्हणजे काय येणार, हे पानावर, हे काय झालं एक वचनी. आणि अनेक वचनी काय झालं, हे पानांवर अनेक वचनी. मग आता ह्याच्यातलं पानांवर हा शब्द आपण क्रिएट केला, परंतु त्याचं सामान्य रूप काय झालं, तर पान या शब्दातलं मूळ शेवटचं अक्षर काय आहे, न वर इथं काय आलाय, टिंब. म्हणजे शेवटच्या अक्षरामध्ये जो बदल होतो तिथपर्यंतचा जो शब्द असतो तो सामान्य रूपामध्ये घ्यायचा असतो. म्हणजे पान या शब्दाचं अनेक वचनी सामान्य रूप काय झालं, पानान असं झालं. तर पान या शब्दाचं एक वचनी सामान्य रूप काय होईल, जसं शेवटचं अक्षर आहे न च इकडं काय झालंय, ना. मग इथपासून इथपर्यंतचा शब्द काय होईल, पाना. म्हणजे पान या शब्दाचं एक वचनी सामान्य रूप पाना होईल आणि पान या अन्य शब्दाचं अनेक वचनी सामान्य रूप पानान असं होईल. आलं लक्षात. अशा पद्धतीने विशिष्ट एखादा शब्द घ्यायचा, त्या शब्दातलं शेवटचं अक्षर घ्यायचं, म्हणजे त्या शब्दाला कोणतेही शब्द जोडून बघायचे, प्रत्यय असतील किंवा शब्दयोगी अव्यय असेल ते जोडून बघायचं आणि त्यानंतर त्या शब्दातील शेवटच्या अक्षरामध्ये जो बदल होतो तिथपर्यंतचा जो शब्द असतो तो त्या शब्दाचं सामान्य रूप असतं. आता ही शब्दयोगी अव्यय जोडलेली मी दाखवले. एक प्रत्यय जोडलेला शब्द आपण बघूया. जसं इकडे लक्ष द्या, शेतकरी हा शब्द आहे, मूळ शब्द काय आहे, शेतकरी. मग शेतकरी या शब्दाचे याला आपण जर प्रत्यय समजा एखादा जोडला तर शेतकऱ्याने असं होईल, शेतकऱ्याने असं होईल. मग आता शेतकरी या शब्दाचं सामान्य रूप काय असा जर आपल्याला प्रश्न असेल तर शेतकरीचं शेतकऱ्याने हे सामान्य रूप नाही. तर शेतकरी मधलं शेवटचं अक्षर काय आहे, री. रीचं इथं रूपांतर काय झालंय, रॅ. म्हणजे इथपासून इथपर्यंतचा हा जो सर्व शब्द आहे तो शेतकरी या शब्दाचं काय असणार आहे, सामान्य रूप असणार आहे. म्हणजे शेतकरी या शब्दाचं रूप शेतकऱ्या हे सामान्य रूप आहे. आपण तिथला प्रत्यय जो जोडतो तो सोडून द्यायचा आणि शेवटच्या अक्षरामध्ये जो बदल होतो तिथपासून पहिल्यापर्यंत जेवढा शब्द आहे तेवढा शब्द काय करायचा, सामान्य रूप मध्ये घ्यायचा. आलं लक्षात. आता एक शिक्षक म्हणून तुम्हाला सामान्य रूपाचे जेवढे नियम आहेत तेवढे नियम सांगणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला सामान्य रूप म्हणजे काय हे क्लिअर झालं असेल तर आपण सामान्य रूपाचे वेगवेगळे जे नियम आहेत ते नियम पाहणार आहोत.
लक्षात घ्या मित्रांनो, नियम पाहत असताना हे वर्ड्स अशा टाईपचे येतात जसं अकारांत. म्हणजे आता हे जे नियम लिहिलेले आहेत 1 ते 5, हे 1 ते 5 नियम हे पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप कशा पद्धतीनं होतं याचे नियम आहेत. आता हे जे नियम आहेत याच्यामध्ये अकारांत, आकारांत, याकारांत, एकारांत, त्यानंतर इकारांत, याकारांत, वाकारांत असे शब्द येऊन जातात आणि याचेही अर्थ विद्यार्थ्यांना कळत नाहीत. लक्षात घ्या, इथं मी ट्रिक्स नाही सांगणार, मात्र जे समजून सांगणार आहे ते अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे. त्याच्यामुळे ते 100% तुम्हाला जर नीट व्हिडिओ पाहिला तर कळणारच आहे. आता बघा, मुळात अकारांत शब्द म्हणजे अनेक वेळेला आपल्याला सामान्य रूप विचारलं नसेल तर खालीलपैकी अकारांत दर्शक शब्द कोणता, वाकारांत दर्शक शब्द कोणता, एकारांत दर्शक शब्द कोणता, याकारांत दर्शक शब्द कोणता असंही विचारतात. मग हेही आपल्याला माहित हवं. म्हणजे इथं आपल्याला 2 ते 3 कन्सेप्टचा अभ्यास होतोय. म्हणजे सामान्य रूप होत आहेत, शिवाय पुल्लिंग म्हणजे कशा पद्धतीचे शब्द असतात, स्त्रीलिंग कशा पद्धतीचे, नपुंसकलिंग कशा पद्धतीचे शब्द असतात हे लक्षात येते. शिवाय आकारांत वाकारांत म्हणजे नक्की काय हेही समजते. त्याच्यामुळं इथं ट्रिक्स नाही चालणार. इथं आपल्याला काय केलं पाहिजे, शब्द त्या नियमानुसार हँडल केले पाहिजेत. आता आपण नियमानुसार एक एक जाऊया. बघा, इथं मी शॉर्टकट नियम लिहिलेले आहेत, त्यामुळे माझं हे झालं की तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. पहिला नियम, हे जे नियम आहेत हे पुल्लिंगी नामांविषयीचे आहेत. आता पुल्लिंगी नामं असतील तर कशा पद्धतीने बदल होतो. जसं बघा, पहिला नियम, अकारांत पुल्लिंगी शब्द जर असेल तर त्याचं आकारांत मध्ये रूपांतर होतं. आधी मुळात अकारांत म्हणजे काय, आकारांत म्हणजे काय, वाकारांत म्हणजे काय आणि याकारांत म्हणजे काय हे समजून घेऊया आणि नंतर आपण पुढच्या कन्सेप्ट हे नियम अभ्यासूया. आलं लक्षात. तर अकारांत म्हणजे बघा, बैल हा शब्द आहे. एखादा शब्द अकारांत आहे, उकारांत आहे का कसा आहे हे कसं लक्षात ठेवायचं. जसं बैल हा एक शब्द आहे, दुसरा शब्द आहे भाऊ. आता बघा, बैल तर तो शब्द कसा आहे, ल, शेवटचं अक्षर काय आहे, ल. ल चा उच्चार केला की अ हा स्वर येतो, ल अ. मग इथं अ स्वर आला तर हा शब्द अकारांत आहे असा अर्थ होतो. आता भाऊ, उ असा भाऊ उ येतं, त्यामुळं हा शब्द उकारांत आहे असा अर्थ होतो. तुम्हाला खालीलपैकी उकारांत शब्द कोणता, याकारांत शब्द कोणता, जसे मळा, मळा हा शब्द आहे मूळ शब्द. तर मळा, अळा असा उच्चार केला की आ असा उच्चार स्वराचा होतो, म्हणजे हा शब्द आकारांत आहे असा अर्थ होतो. म्हणजे एखादा शब्द उकारांत, याकारांत, वाकारांत कसं आहे हे जर लक्षात घ्यायचं असेल तर त्या मूळ शब्दातल्या शेवटच्या अक्षराचा उच्चार करायचा आणि उच्चार केल्यानंतर जो स्वर येतो तो त्याच्यानुसार आकारांत का अकारांत हे ठरवायचं. जसं बैल, ल असा उच्चार केला आलं काय, अ आलं की काय आहे, अकारांत. भाऊ, उ आलं तर उकारांत. मळा शेवटचं अक्षर आहे ळा, ळा असा उच्चार केला की येतो कुठला स्वर, आ, म्हणजे हा शब्द आहे आकारांत. तर बघा, शेतकरी हा शब्द, शेतकरी, शेतकरी या शब्दाचा उच्चार केल्यानंतर शेतकरी म्हणजे पूर्ण शब्दाचा नाही उच्चार करायचा, शेवटचा अक्षर, शेवटचा अक्षराचा उच्चार केला री तर ई, म्हणजे हा शब्द कसा असणार आहे, इकारांत असणार आहे. री म्हणजे ई, दुसरी वेलांटी आहे म्हणून ही लिहायची, इकारांत हा शब्द असणार आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने एखादा शब्द अकारांत आहे, उकारांत आहे, याकारांत आहे का कसा आहे हे ओळखण्याच्या ह्या खुणा आहेत. आलं लक्षात. आता आपण हे नियम आहेत ते नियम बघूया. बघा, आता इथं पहिला नियम मी हे पूर्ण लिहिलेले नाहीत कारण मग आपल्याला ते लक्षात ठेवायला खूप अवघड जातं. बघा, अकारांत पुल्लिंगी म्हणजे हे जे सगळे नियम आहेत हे पुल्लिंगी नामाशी रिलेटेड आहेत. अकारांत पुल्लिंगी शब्द हा शब्दाचे सामान्य रूप, इथं हा जो ॲरो दिसतोय म्हणजे हा बाण दिसतोय त्याचा अर्थ काय, अकारांत पुल्लिंगी शब्दाचे सामान्य रूप काय होते, आकारांत होते. म्हणजे अकारांत आणि आकारांत फरक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, बैल, बैल हा शब्द आहे, मी तिथे एक्झाम्पल म्हणून लिहिलंय, मी तुम्हाला इथं करून दाखवते.
बैल, आता बैल हा मूळ शब्द आहे आणि त्याचे सामान्य रूप, ह्या ॲरोचा अर्थ काय आहे? सामान्य रूप. सामान्य रूप काय होते? बैलासह. आता बैलासह हा शब्द सामान्य रूप नाहीये, तर बैलासह हा त्याला लावलेला स हा प्रत्यय आहे. हा प्रत्यय सोडला की राहिलेला शब्द म्हणजे ह्या मूळ शब्दातलं शेवटचं अक्षर काय आहे? ल आहे. आणि ह्या ल चं रूपांतर प्रत्यय लावताना म्हणजे स हा त्याला प्रत्यय लावला तर प्रत्यय लावताना हे ल चं काय झालं? ला झालं. म्हणून बैल या शब्दाचं सामान्य रूप काय झालं? बैला. म्हणजे बैल ल असा उच्चार केला की इथं अस्वर येतो म्हणजे हा अकारांत आहे. कसा आहे? अकारांत आहे. आणि अकारांत बैला ला असं उच्चार केलं की आचा उच्चार होतो, आ या स्वराचा, म्हणजे त्याचं सामान्य रूप कसं आहे? आकारांत आहे. आलं लक्षात? तर अशाच पद्धतीने तर इथं बैलास हे सामान्य रूप नाही, बैला हे सामान्य रूप आहे. तर डोंगर या शब्दातलं शेवटचं अक्षर काय? र. रचं रूपांतर इथं कशामध्ये झालंय? रा. म्हणजे इथपर्यंतचा डोंगरा, डोंगर या शब्दाचं डोंगरा हे काय होतं? आकारांत सामान्य रूप होतं. तर अकारांत पुल्लिंगी शब्द असेल म्हणजे डोंगर आणि बैल हे शब्द अकारांत पुल्लिंगी शब्द आहेत आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? आकारांत मध्ये होतं असा त्याचा अर्थ आहे. पुढचं बघा, आ किंवा ए असे पुल्लिंगी शब्द असतील तर त्याचं सामान्य रूप, ॲरोचा अर्थ काय? सामान्य रूप. त्याचं सामान्य रूप याकारांत होतं. याकारांत होतं हा नियम आहे. म्हणजे बघा, मळा हा शब्द आहे, मळा. आता आ किंवा ए, तर मळा हा शब्द अकारांत आहे, आकारांत आहे का कसा आहे? तळा असा उच्चार केला की येते काय? आ. म्हणजे मळा हा शब्द कसा आहे? आकारांत आहे. कसा आहे? आकारांत आहे. आकारांत च सामान्य रूप काय होईल? सामान्य रूप तर त्यांनी तिथं मळ्यात असं दिलेलं आहे, पुस्तकामध्ये जसं दिले तसं मी लिहिले, पण मळ्यात हा शब्द सामान्य रूप नाही. तर मळा ह्याचं रूपांतर इथल्या शेवटच्या अक्षराचं कशामध्ये झाले? मळ्या. म्हणजे मळा या शब्दाचं सामान्य रूप काय आहे? मळ्या आहे. आणि त्याला त हा जोडलेला काय आहे? प्रत्यय आहे. म्हणजे ळ्या म्हटल्यानंतर येते काय? या. या असं येते. या म्हणजेच काय आहे? याकारांत. याकारांत. आलं लक्षात? म्हणजे जर आकारांत शब्द असेल तर त्याचं सामान्य रूप कसं होतं? याकारांत होतं. उदाहरणार्थ म्हणजे काय? मळाच काय झालं? मळ्या. ळ्या, या असं ज्याचा उच्चार होतो ज्या अक्षराचा ते तिथं घ्यायचं असतं. म्हणून इथं हा आकारांतचं काय होईल? पुल्लिंगी नामाचं याकारांत सामान्य रूप होईल. हे आलं लक्षात? मग त्याचीच उदाहरणं तिथं दुसऱ्या नियमाची खाली दिलेली आहेत. समजलं? म्हणजे फडके, फडके हा ए असणारा म्हणजे एकारांत शब्द आहे. के म्हटलं की काय येणार? ए. एकारांत शब्द असणार आहे. एकारांताचं काय होईल? फडक्या, फडक्यांना, फडकेंना म्हणजे व्यक्तीसाठी वापरलं जाणार आहे ते. आलं लक्षात? किंवा घोडा हा शब्द आकारांत आहे, त्याचं काय होईल? घोड्याचा, द्या, घोड्या हे त्याचं याकारांत सामान्य रूप होईल. चा हा त्याला लागलेला काय आहे? प्रत्यय आहे. पुढचं काय आहे बघा, इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप काय होणार? याकारांत. जसं आता शेतकरी मगाशी घेतले आपण, तर शेतकरी त्याच्या ऐवजी माळी हा शब्द घेऊया. माळी. माळी हा शब्द इकारांत आहे, उकारांत आहे, कसं ठरवायचं? तळी असा उच्चार केला की ई, ळला दुसरी वेलांटी म्हणून ही दुसरी ई, ई उच्चार होतो म्हणून काय येणार? इकारांत. म्हणजे हा शब्द कसा आहे? इकारांत आहे. आणि त्याचं सामान्य रूप काय होतंय? मळ्याचा. म्हणजे मळ्याचा, त्यातला मळ्याचा चा हा काय आहे? प्रत्यय आहे. म्हणजे चा जर प्रत्यय काढला तर राहिलं काय? शेवटचं अक्षराचं ळीचं ळ्या झाले. म्हणजे मळ्या हे त्याचं सामान्य रूप. मळ्या असा उच्चार केला की या असा उच्चार होतो. म्हणजेच हा शब्द सामान्य रूप कसं होतं? याकारांत होतं. सामान्य रूप काय होतं? याकारांत होतं. लक्षात काय ठेवायचं की
इकारांत पुल्लिंगी नामाचे, इकारांत म्हणजे इकारांत, मी तुम्हाला उच्चार करून दाखवलं, इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप काय होते? याकारांत होते. आता चौथा नियम बघा, काही नामांचे सामान्य रूप तसेच दीर्घांत लिहावे. आता काही नामांचे सामान्य रूप म्हणजे आता इथं आपण उच्चार करत होतो आणि इकारांत का याकारांत हे बघत होतो, बरोबर आहे का उकारांत. तर जसं कवी हा शब्द आहे तर तिथं कव्याला असं वगैरे होत नाही, तर इथं कवी ह्या शब्दाचं कवी कविता गायला सांगितली वगैरे आपण म्हणू शकतो, किंवा कवीला असा शब्द होईल त्याचा. म्हणजे ह्याला स किंवा ला प्रत्यय जोडला तर हे झाले प्रत्यय. मात्र कवी हा शब्द म्हणजे हे जे शेवटचं अक्षर आहे वी, हे जसंच्या तसं राहत आहे, बरोबर आहे ना. म्हणजेच काही शब्दांचं सामान्य रूप बदलतच नाही, ते तसंच्या तसं दीर्घांतच लिहायचं. दीर्घांत म्हणजे काय? कवी या शब्दाला दुसरी वेलांटी आहे तर तिथं कवी या शब्दाचं सामान्य रूप काय असं असताना तुम्हाला ऑप्शनला पहिली वेलांटी असू शकते कवी या शब्दाला आणि कवी या शब्दाला दुसरी वेलांटी असू शकते, बरोबर आहे ना. तर इथं दुसरी जशी वेलांटी असेल तशीच लिहायची आहे. म्हणजे कवी हा शब्द पुल्लिंगी आहे आणि त्याचं सामान्य रूप तयार करत असताना ते दीर्घांत म्हणजे दीर्घ वेलांटी आहे, दुसरी वेलांटी आहे, तर ती जशीच्या तशी ठेवायची, ती बदलायची नाही, पहिलीचं दुसरी करायचं नाही. त्यामुळे परीक्षेला जर आलं कवी या शब्दाचे सामान्य रूप काय होईल तर कवी. जसं साधू, साधू या शब्दाचं सामान्य रूप साधूच होतं. हे पहिला उकार द्यायचा नाही साधूला, ऑप्शनला तुम्हाला पहिला आणि दुसरा दोन्हीही उकार असतात. तर हा पुल्लिंगी शब्द आहे त्यामुळे पुल्लिंगी शब्दाचं सामान्य रूप जे कसले आहेत? सामान्य रूप जे दीर्घांत आहेत, हे दीर्घ आहे उकार, तर हा असतो तो दीर्घ उकार असतो आणि हा असतो तो पहिला उकार असतो. तर दीर्घ असेल तर दीर्घ जसाच्या तसा ठेवायचा, हा नियम आहे सामान्य रूपाचा. त्यामुळे कवी आणि साधू या शब्दांचं सामान्य रूप जसंच्या तसं राहतं. पुढचं बघा, उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. आता उकारांत म्हणजे काय? जसं आता भाऊ मगाशी सांगितलंय, लाडू हा शब्द घेऊया. लाडू हा शब्द, आता लाडूचं लाडवाचा घास आपण म्हणतो की नाही, लाडवाचा म्हणजे इथं चा हा लागलेला प्रत्यय आहे, हा प्रत्यय आहे. मग लाडू डू असा उच्चार केला की काय येतं? उ, दुसरा उकार आहे म्हणून हे उ. उ म्हणजेच काय? उकारांत. म्हणजे लाडू हा शब्द कसा आहे? उकारांत आहे. आणि इथं डूचं रूपांतर लाडवा इथपर्यंत झाले, म्हणजे लाडूचं सामान्य रूप काय झालं? लाडवा. वा असं केलं तर इथं वाचा उच्चार होतो, म्हणून हा शब्द वाकारांत आहे. शेवटी वा दिसला की म्हणजे लाड हा मूळ ड पासून इथं ड आणि हा वा सेपरेट आहे, म्हणून वाचा उच्चार करून आ करायचं नाही तिथं. तर वा असं म्हटलं तर इथं वा हा आपण इथं वाचा आ का लिहित नाही. म्हणून मी इथं तुम्हाला सांगत असते की सगळीकडे ट्रिक्स लागू होत नाही. बरेच जण काय करतात, शेवटच्या अक्षराचा उच्चार करतात आणि तो अकारांत आहे आकारांत आहे का काय ते ठरवतात. मग लाडू पासून लाडवा हे त्याचं सामान्य रूप तयार होतं. मग लाडवा हे सामान्य रूप आकारांत, पहिलंच ऑप्शन असतं आकारांत आणि तिथंच विद्यार्थी फसतात. का? ह्याला व्याकरणिक नियम आहेत, इथं ट्रिक्स लागू नाही होत. इथं नीट समजणं गरजेचं आहे. जसं बघा लाडू ह्यातलं शेवटच्या अक्षरामध्ये ड येतोय, बरोबर आहे. ड इथं आहे आणि वा हा सेपरेट आहे, म्हणजे लाड हा त्याचा मेन वर्ड झाला आणि हा वा त्याला सेपरेट आहे. जर वा सेपरेट आहे तर त्याचा वा असा उच्चार करून आ करायचं नाही, तर सेपरेट असेल तर तो वा तसंच लिहायचा. म्हणजे हा शब्द काय आहे? वाकारांत आहे असा अर्थ होतो. जसं बघा भाऊ, भाऊ हा शब्द आहे तर त्याचं भावाने असं होतं. आता इथं वाच आ नाही करायचं, भाऊ ह्या ऊचं काय झालेलं आहे? वा झालेलं आहे. ऊचं रूपांतर कशामध्ये? वा मध्ये झालेलं आहे, त्यामुळे तिथं वा करून आ करायचं नाही, तर वा सेपरेट दिसतोय म्हणून वाकारांत असं लिहायचं आहे. समजलं? कारण जर नुसतं उच्चार केलं आणि येणारा स्वर लिहिला सगळीकडं तर इथं चुकीचं ठरू शकतं.
हे झालं पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते याचे नियम। आता पुढचे आपण स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते याचे नियम। आता बघा, पहिला नियम आहे इथं अकारांत, अकारांत उकारांत म्हणजे काय हे मी आधीच तुम्हाला समजून सांगितलंय। तर अकारांत स्त्रीलिंगी नाम ह्याचं सामान्य रूप जर एक वचन असेल तर एकारांत होतं आणि अनेक वचन असेल तर आकारांत होतं। पुन्हा एकदा नियम काय आहे की अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचन असेल तर एकारांत होतं आणि अनेक वचन असेल तर आकारांत होतं। उदाहरणार्थ म्हणजे काय बघूया। जसं वीट हा शब्द आहे, आता वीट हा शब्द कसा आहे, ट असा उच्चार केला की काय होतं, म्हणजे हा शब्द कसा आहे, अकारांत आहे। कसा आहे, अकारांत आहे। आता वीट, वीट ह्या शब्द विटेचा, तर इथं विटे हे एकवचनी होईल, विटे। टे असा उच्चार केला की काय येणार, ए, म्हणजे हे काय झालं, एकारांत झालं, एकारांत। आणि कसं आहे ते, एकवचनी, एकवचनी, एकवचनी आहे। विटेचा तुकडा पडला असं आपण म्हणतो, म्हणजे इथं विटेचा म्हणजे एका विटेचा, मग विटेचा ह्याच्यामध्ये चा हा प्रत्यय आहे आणि विटे हे त्या विट या शब्दाचे एक वचनाचे काय झाले, सामान्य रूप। मग ह्या टेचा उच्चार केला की काय येतं, ए। मग आता ह्याचं अनेक वचनी काय होईल, तर विटांचा असं होईल ना, विटांचा। तर विटांचा चा हा त्याला लागलेला प्रत्यय आहे आणि टा असा उच्चार केला की काय होतं, आ। म्हणजे अनेक वचनामध्ये म्हणजे आ म्हटलं की काय होणार, आकारांत, आकारांत। म्हणजे हे कशाचं झालं, अनेक वचनात, अनेक वचनात। आणि म्हणून नियम काय सांगितलेला आहे की अकारांत, विट हा शब्द कसा आहे, अकारांत आहे, त्याचं स्त्रीलिंगी ती वीट म्हणतो, म्हणजे वीट हा शब्द काय आहे, स्त्रीलिंगी आहे। मग अकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं एक वचनामध्ये अकारांत होतं, एक वचनामध्ये एकारांत होतं, तर अनेक वचनामध्ये आकारांत सामान्य रूप तयार होतं। आणि म्हणून वीट या शब्दाचं एक वचनी सामान्य रूप विटे असं होतं, तर अनेक वचनी सामान्य रूप विटा असं होतं। आलं लक्षात, ते ह्या नियमामध्ये सांगितलेलं आहे। त्याचंच दुसरं उदाहरण इथं लिहिलेलं आहे बघा। लाट हा शब्द काय आहे, अकारांत आहे, त्याचं एक वचनी सामान्य रूप लाटे असं होईल, चा हा त्याला जोडलेला प्रत्यय आहे। आणि अनेक वचनी सामान्य रूप लाटा असं होईल, चा हा त्याला जोडलेला काय आहे, प्रत्यय आहे। दुसरा नियम बघा स्त्रीलिंगी नामाविषयी। अकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे सामान्य रूप इकारांत होते। अकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे सामान्य रूप काय होते, इकारांत होते। आता अकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे सामान्य रूप म्हणजे शब्द कसा असणार आहे, अकारांत असणार आहे। हे आता इथं पण अकारांत आहेत, मात्र सगळ्या शब्दांचं सामान्य रूप इथं इकारांत झाले का, नाही। मात्र काही अकारांत म्हणजे जर काही शब्द अकारांत असतील त्याचं एक वचनामध्ये एकारांत आणि अनेक वचनामध्ये आकारांत होतं। मात्र काही शब्द अकारांत स्त्रीलिंगी असे असतात ज्यांचं सामान्य रूप इकारांत असं होतं। जसं भिंत हा शब्द आहे, तर भिंत, भिंत हा शब्द आहे, त असा उच्चार केला की काय येणार, म्हणजे हा शब्द काय आहे, अकारांत आहे, अकारांत आहे। आता या शब्दाचं सामान्य रूप भिंतीला असं आपलं म्हणलं, भिंतीला किंवा भिंती स असं जर म्हटलं तर स हा त्याचा प्रत्यय आहे, म्हणजे भिंती हे त्याचं सामान्य रूप झालं। ती असा उच्चार केला की येणार काय, ई, म्हणजे ह्याचं सामान्य रूप काय झालं, इकारांत झालं। आलं लक्षात, तर इकारांत झालं ह्याचं सामान्य रूप। तर अशा पद्धतीने अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप इकारांत पण असू शकते, हा दुसरा नियम आहे। तिसरा नियम बघा, इकारांत स्त्रीलिंगी नामाचे एक वचनामध्ये सामान्य रूप इकारांत असते, तसेच अनेक वचनामध्ये सामान्य रूप इकारांत असू शकतं किंवा याकारांतही असू शकतं। आता त्याचे उदाहरण बघूया आपण। जसं बघा,
हे नीट बघा तुम्ही, कारण इथं वारंवार इकारांत, याकारांत, आकारांत असे उच्चार होतात आणि त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते. तर आता बघा, नदी हा शब्द आहे. तर नदी, दी असा उच्चार केला की काय झालं, ई. वेलांटी दुसरी आहे, म्हणजेच हा शब्द काय आहे, इकारांत आहे नदी हा शब्द. बरोबर आहे. आता ह्याचं ह्याला जर प्रत्यय जोडले तर सामान्य रूप काय होईल, जसं नदीचा, हे नदीचा हा एकवचनी झालं. हे कसं झालं, एकवचनी झालं. बरोबर आहे. मग हा प्रत्यय आहे नदी, हे तसंच राहिले. म्हणजे इथं नदी या शब्दाचं एकवचनी सामान्य रूप नदी असंच राहिलं आणि ते पण कसं होणार, इकारांतच होणार. कसं होणार, इकारांत होणार. इकारांत होणार. आता तेच त्याचं अनेक वचनी करायचं असेल तर नद्यांचा असं होईल ना. नदीचं काय होईल, नद्यांचा. म्हणजे हा झालं त्याला प्रत्यय जोडलेला, हे झालं अनेक वचनी त्याचं रूप. आता नद्या, द्या म्हणजे या, म्हणजेच काय झालं त्याचं सामान्य रूप, याकारांत झालं. याकारांत. आलं लक्षात. म्हणजे इथं इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. या इकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं एकवचनी सामान्य रूप इकारांत होऊ शकतं आणि अनेक वचनी सामान्य रूप याकारांत होऊ शकतं. समजलं. आता पुढचा नियम बघा. इकारांत स्त्रीलिंगी काही नामांचे सामान्य रूप होत नाही आणि जर झालं तर ते कसं होतं, वाकारांत होतं. म्हणजे ह्यातले पॉइंट लक्षात कुठले ठेवायचे की उकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप होत नाही. होत नाही म्हणजे काय, तो शब्द जसाच्या तसा राहतो. आलं लक्षात. होत नाही. आणि जर झालं तर ते कसं होतं, वाकारांत होतं. आता त्याला दुसरा आपण शब्द बघूया एक. जसं सासू हा शब्द आहे. सासू, सू असा उच्चार केला की काय येतं, उ. दुसरा उकार आहे, म्हणजेच हा शब्द कसा आहे, उकारांत आहे. कसा शब्द आहे, उकारांत आहे. आता सासू या उकारांत शब्दाला जर आपण त्याला प्रत्यय लावायचा झाला तर सासूला असं पण म्हणू शकतो. म्हणजे सासू हा ला हा झालेला प्रत्यय आहे, त्यामुळे तो धरायचा नसतो. सामान्य रूप काय होणार आहे, सासू असंच होणार आहे. म्हणजे हे कसं झालं, उकारांतच झालं. कसं झालं, उकारांतच झालं. मात्र जर त्याचं अनेक वचन करायचं असेल, सासू या शब्दाचं, अनेक वेळेला पोलीस एक्झाम असतील किंवा सरळ सेवा एक्झाम्स असतील, सासू या शब्दाचं अनेक वचन काय असं विचारलं गेलं किंवा त्याचं सामान्य रूप काय, अनेक वचनी. अनेक वचनी सासू येणार नाही जसंच्या तसं. अनेक वचनी काय येणार, सासवांना असं येणार ना. मग अनेक वचनी सासवांना, अनेक वचनी काय येईल, सासवांना. अनेक वचनी, हे अनेक वचनी होणार. मग अनेक वचनी हा प्रत्यय आहे त्याला. मग इथं काय झालं, वा. वा आहे म्हणजेच ते काय झालं, वाकारांत झालं. वाकारांत झालं. थोडक्यात काय की काही उकारांत स्त्रीलिंगी जे शब्द असतात त्यांचं सामान्य रूप एकवचनामध्ये जसंच्या तसं राहतं, शक्यतो बदलत नाही. परंतु जर अनेक वचनामध्ये जर बदलायचं झालं तर अनेक वचनामध्ये काही वेळेला त्याचं जसं सासूचं काय झालं, सासवा झालं. आलं लक्षात. प्रत्यय सोडायचा आणि राहिलेला शब्द सामान्य रूप म्हणून घ्यायचा. मग सासवा हे झालं. वा झालं की त्याचं काय झालं, वाकारांत तयार होतं. अनेक वेळेला तुम्हाला ज्या आयोगाच्या परीक्षा असतात त्यावेळेला योग्य अयोग्य विधानासाठी विचारतात. जसं उकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप बदलत नाही म्हणजेच होत नाही. तो शब्द जसाच्या तसा राहतो. एक्झाम्पल सासूचं सासू असंच राहतं. मात्र जर त्याचं काही वेळेला अनेक वचन करायचं झालं तर त्याचं सासवा असं पण झालं. आता हे झालं सासू शब्दाविषयी. मात्र सगळ्या शब्दांना तो नियम लागू होत नाही. जसं काकू हा शब्द आहे, हा उकारांत आहे, तर त्याचं काकूने असं एकवचनी होईल. पण काकवांनी असं, काकवांनी असं अनेक वचन नाही होत. काकू हेच त्याचं अनेक वचन राहतं. त्यामुळं काकू या शब्दाचं एक वचनामध्ये सामान्य रूप पण काकूच राहतं आणि अनेक वचनामध्ये सुद्धा सामान्य रूप काकूच राहतं. तिथं काकवा होत नाही, जसं सासूचं सासवा होतं तसं. आलं लक्षात. अशा पद्धतीने सामान्य रूपाचे नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
मित्रांनो, यातलं जर तुम्हाला काही समजा आलं नाही, मी म्हणते हे नियमच लक्षात राहिले नाहीत, तर याकारांत कशाला म्हणायचं, उकारांत कोणाला म्हणायचं, अकारांत कोणाला म्हणायचं, हेही लक्षात तुम्हाला आलं असेल. मी आता पहिल्यापासून हे तुम्हाला अशा पद्धतीने सांगते. त्यामुळे म्हणूनच मी आधीपासून सांगत होते की व्हिडिओ स्किप न करता पहा. बरोबर आहे, कारण याच्यामध्ये नियम आहेत जे वाटताना किचकट वाटतात, समजून घेतले तर ते सोपे आहेत. आता इथं बघा, जर आपल्याला काहीच माहित नाही, इकारांत, उकारांत, याकारांत आणि एखाद्या शब्दाचं सामान्य रूप ओळखायला सांगितलेलं असेल तर आपण काय करायचं. जसं पानांवर, पानांवर, पानांवर दवबिंदू, दवबिंदू जमले होते, जमले होते असं वाक्य दिले आपल्याला. आता पानांवर दवबिंदू जमले होते, इथं पानांवर, ह्याला पानांवर या शब्दाला अंडरलाईन आहे. आणि आपल्याला विचारलेलं असेल पानांवर या शब्दातील मूळ शब्द लक्षात घेता, काय म्हटलंय, मूळ शब्द लक्षात घेता त्या पान या शब्दाचे सामान्य रूप काय दर्शवेल. आता मूळ शब्द पानांवर, ह्यातील मूळ शब्द काय आहे, पान. आता मूळ शब्द काय आहे असं म्हटल्यानंतर मूळ शब्द पान येतोय. बरोबर आहे, त्यातलं शेवटचं अक्षर न आहे, इथं न चं काय झालंय, ना, आणि वर काय आहे, टिंब आहे. मग पानांवर या शब्दातील मूळ शब्द लक्षात घेता त्याचे सामान्य रूप काय होईल, म्हणजेच इनडायरेक्टली पान या शब्दाचे सामान्य रूप काय असंच विचारायचं आहे त्यांना तुम्हाला. मग आपण काय करायचं की मूळ शब्दातलं, म्हणजे पान हा मूळ शब्द झाला, नतलं शेवटचं अक्षर काय आहे, न, त्याचं रूपांतर ना आणि टिंब झाले. तुम्हाला ऑप्शनला पान असतं, पाना असतं आणि पानान असतं, पानान असतं. आलं लक्षात. मग ह्यापैकी कोणता शब्द योग्य होणार, तर इथं पानचं काय झालंय, पानान झाले, म्हणजे हा जो तिसरा शब्द आहे ते तुमचं आन्सर असणार आहे. आले लक्षात. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन ह्याचे टॅकल करायचे आहेत. स्पर्धा परीक्षेला याच्यावर आधारित कसे प्रश्न विचारले गेले ते आपण पुढे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आधारित म्हणजे सामान्य रूप या टॉपिकवर आधारित परीक्षेला कोणते प्रश्न येऊन गेले त्याचा अभ्यास करणार आहोत. बघा, त्यातला पहिला प्रश्न, अर्थात हे प्रश्न कोणत्या एक्झाम्सना आतापर्यंत येऊन गेलेत हे मी कंसात लिहिलेलं आहे, ते वाचण्यात वेळ घालवणार नाही. तर लक्षात घ्या, खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द कोणता. न होणारा म्हणजे काय की तो शब्द सामान्य रूप म्हणजे ज्या वेळेला आपण त्याला प्रत्यय लावतो त्यावेळेला त्या शब्दामध्ये काही बदल होत नाही, तो शब्द जसाच्या तसा राहतो असे शब्द. जसं झाडचं, झाडला आपण प्रत्यय लावला तर झाडाला असं होईल, म्हणजे झाड ह्याचं झाडा असं होईल, म्हणजे बदल होतो, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. सिंह, त्याला कुठलाही प्रत्यय लावून बघायचं योग्य तुम्ही, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. सिंह ह्याला प्रत्यय लावला समजाला तर सिंहाला असं होईल, म्हणजे सिंहचं काय होईल, सिंहा होईल, त्यामुळं हा पण पर्याय येणार नाही. आता फोटोला समजाला प्रत्यय लावला, फोटोला, म्हणजे फोटो हा शब्द जसाच्या तसा राहिला, फोटो या शब्दामध्ये काहीही बदल झाला नाही, म्हणजे आपलं 100% आन्सर सामान्य रूपाचं काय असणार आहे, बदल न होणारं सामान्य रूप कुठलं असणार आहे, हे असणार आहे, म्हणजे फोटो या शब्दाचं सामान्य रूप होत नाही. तरी सुद्धा आपण चौथा पर्याय बघूया. पानाचं काय होतं, पानाला ह्याला जर प्रत्यय जोडला तर म्हणजे पानचं पाना हे काय होईल, सामान्य रूप होईल, म्हणजे हाही शब्द बसत नाही, आणि म्हणून पहिल्या प्रश्नाचं आपलं आन्सर असेल पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न बघा, हा व्याख्येवर विचारलेला प्रश्न आहे. नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना मूळ रूपात होणारा बदल म्हणजे टिंबटिंब असं म्हटले. तर मूळ रूपात होणारा बदल म्हणजे आताच आपण बघितले तर काय आहे, सामान्य रूप आहे. मूळ रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणतात, सामान्य रूप. तिसरा प्रश्न बघा, कडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. आता कडा या शब्दाचे सामान्य रूप, कडा हा शब्दाला प्रत्यय लावून बघायचा. मग कडा या शब्दाला प्रत्यय लावला तर कड्याला हा शब्द तयार होईल, मात्र प्रत्यय धरायचा नसतो सामान्य रूपामध्ये. मग ला हा प्रत्यय जोडला तर राहिला शब्द काय, कड्या. मग कड्या कुठं लिहिलंय, इथं, म्हणजे कडा या शब्दाचे सामान्य रूप कड्या हे होणार.
कड्याला हा प्रत्यय असल्यामुळे तो शब्द नाही होत. कड्यावर, मग वर हे जोडलेला जसाच्या तसा आहे त्यामुळे हा नाही होत. आणि इथं वरून जोडलेलं आहे त्यामुळे इथे नाही होत. त्यामुळं पर्याय नंबर 1 हे आपलं काय असणार आहे, आन्सर आहे तिसऱ्या प्रश्नाचं. पुढचं बघा, पुस्तकांना, इथं अनुस्वार आहे, पुस्तकांना या शब्दाचे सामान्य रूप काय होईल असं विचारले. आता पुस्तकांना म्हणजे ऑलरेडी हा शब्दाला प्रत्यय लिहून दिलेला आहे. मग पुस्तक हा मूळ शब्द, बदल काय झालाय, काना आलाय एक आणि वर एक काय आलंय, टिंब, म्हणजे इथपासून इथपर्यंतचा जेवढा शब्द होईल तो काय असणार आहे, त्या शब्दाचं सामान्य रूप असणार आहे. म्हणजे पुस्तका असा शब्द शोधायचं कुठे आहे. तर बघा इथे फसवण्यासाठी तुम्हाला 2 पद्धतीने दिलेलं असते. इथं पुस्तका दिलाय आणि पुस्तका, पण जो टिंब असणारा अनुस्वारदर्शक शब्द असणार तोच त्याचा आन्सर असणार आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे पर्याय नंबर 3 चौथ्या प्रश्नाचं. पुढचं, खालीलपैकी इकारांत सामान्य रूपदर्शक शब्द कोणता असं विचारले. हा थोडासा वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे. मी इकारांत, उकारांत, याकारांत, अकारांत आणि आकारांत म्हणजे काय हे सगळं तुम्हाला सांगितले. शब्द काय, नदी, नदी असा हा जर शब्द बघितला तर दी ई येणार, बरोबर आहे. म्हणजे इथे येणार ई. ह्यातला मूळ शब्द काय, झाड, डच इथं काना आलाय, झाडा असं झालं ह्याचं, बरोबर आहे ना. म्हणजे हा आकारांत आला शब्द. तर मातेला इथं मूळ शब्द माते, तर त्या तेचं रूपांतर ए असं झालंय, माताचं माते झालं, म्हणजे हा एकारांत शब्द आहे. आणि दासीला मग ह्याला हा प्रत्यय आहे त्यामुळे तो काढायचा. आणि सी, सी असं उच्चार केला की काय येणार, ई. म्हणजे इकारांत दर्शवणारे पहिला आणि काय आहे, चौथा, पहिला आणि चौथा. म्हणून आपला आन्सर असणार आहे पर्याय नंबर 1 व 4 हे. म्हणून आन्सर असणार आहे पर्याय नंबर 3 1 व 4. आलं लक्षात. पर्याय नंबर 3 हे 5व्या प्रश्नाचं आपलं काय असेल, आन्सर असेल. समजलं मित्रांनो. हे सामान्य रूप हे तसं बघायला गेलं तर समजण्यासाठी सोपं आहे. मात्र नियमानुसार जर आपण चालायला गेलो तर आपल्याला थोडं डोकेदुखी आहे असा हा टॉपिक वाटतो. मात्र तुम्ही तो समजून घेतलात तर काहीच अवघड नाही. त्यामुळे कोणतंही शब्दाचं सामान्य रूप कसं करायचं हेही तुम्हाला सहजपणे ओळखता येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.